ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार, महत्वाची अपडेट। 2+2 म्हणजे 4,000 रुपये जमा। जून महिना आला व 5वा दिवस उगला तरी शेतकऱ्याचं खाता रिकामं। कधी मिळणार पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता? जून महिना सुरू झाला तरी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही व जून मध्ये कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी व किती वाजता मिळणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना खुशखबर, दोन्ही हप्ते एकत्र। शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरण करण्याचा निर्णय झाला आहे आणि आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपये रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आणि केबिन बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या एक चर्चेत तारीख डिक्लेअर केली आहे आणि ती तारीख कोणती आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहिल्या टप्प्यात जालना या जिल्ह्याची निवड करण्यात आली असून येथील बँकेमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज 4,000 रुपये एकत्रित लाभ जमा केला जात आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी शेतकरी प्रतीक्षा आता संपली असून खरीपाच्या कामाला वेग मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। जालना जिल्ह्यातील विदर्भातील अकोला जिल्ह्यातील लाभार्थी डेटा बँक अवघ्यात करण्यात आली असून तिथे पैसे वर्ग करण्यात मंजुरी मिळाली आहे। प्रशासनाने या जिल्ह्यांसाठी निधी आधीच वितरित केला असून बँकने तो लाभार्थी खात्यावर पाठवण्यास सुरुवात केली आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। म्हणजेच खरोखरच आपल्या भारतात शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे असंही म्हणलं जात आहे। आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न होता की जूनच्या कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला पैसे जमा होतील। तर सरकारने जूनच्या शेवटी म्हणजेच 28 ते 29 तारीख डिक्लेअर केली आहे व मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमेचा विशेष निधी तुरंत केला आहे। डीबीटी प्रणालीद्वारा ही रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थीची गरज उरली नाही आणि आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे। लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली बँक मेसेज तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याचा या पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये समावेश करण्यात आला असून तेथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजता बँकने आपल्या स्तरावर ही प्रक्रिया वेगाने सुरू केलेली आहे। शेवटच्या टप्प्यात असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यातील प्रक्रिया देखील आज पूर्ण केली जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार लिंकिंग आणि केवायसी तपासून घेणे जेणेकरून पैसे जमा होताना कोणतीही अडचण येणार नाही। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी आता अधिकृत समोर आले आहे। शेतकऱ्यांनी आपले मोबाईलवर मेसेजकडे लक्ष ठेवावे। धन्यवाद।